शिंदे, फडणवीस, अजित पवार रात्री दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे। एका खासगी कार्यक्रमामध्ये शिंदे आणि फडणवीस सहभागी होणार आहेत। त्यासाठी आता देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत। अमित शहांबरोबरच्या बैठकीमध्ये ते सहभागी होतील। आज रात्रीची बैठक होईल, त्यानंतर मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब होणार आहे। देवेंद्र फडणवीसांचं नाव यासाठी निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे। त्यासाठी आता देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले। आजच देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार अशी माहिती आहे। देवेंद्र फडणवीस आता दिल्लीसाठी रवाना झालेत। अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्याबरोबर आज बैठक होण्याची शक्यता, त्यानंतर उद्याच शपथविधी होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार दिल्लीमध्ये आज जात आहेत। देवेंद्र फडणवीस आता दिल्लीसाठी रवाना झालेत। या कार्यक्रमानंतर रात्री अमित शहा, जे पी नड्डा यांच्याबरोबर त्यांची बैठक होणार आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, देवेंद्र फडणवीस आताच दिल्लीसाठी रवाना झाले। निखिल बरोबर आहे, देवेंद्र फडणवीस जे आहेत ते दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी ते त्या ठिकाणी गेले आहेत। लग्न समारंभ जो आहे तर लग्न समारंभासाठी गेले अशी माहिती मिळते। परंतु आपण जर पाहिलं तर महायुतीला यश मिळाल्यानंतर पहिल्यांदा दिल्लीत देवेंद्र फडणवीस जात आहेत, त्यामुळे साहजिकच आहे पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा काही होते का हे बघावं लागणार आहे। कारण महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार त्यावरती अजूनही शिक्कामोर्तब जे आहे ते झालेले नाहीये। 2 दिवस उलटून गेलेले आहेत। आकडे जे आहेत ते चांगले भाजपला सुद्धा आलेले आहेत। त्यामुळे आज हा कार्यक्रम संपल्यानंतर काही बैठक दिल्लीमध्ये होते का हे बघावं लागेल आणि काही चर्चा होते का हेही बघावं लागेल। नक्कीच। तर देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी आता रवाना झाले आहेत। आज एका कार्यक्रमामध्ये दिल्लीमध्ये ते सहभागी होणार आहेत। त्यानंतर अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्यासोबत बैठक होणार आहे। त्यानंतर शिंदे आणि अजित पवार देखील रात्रीच दिल्लीसाठी रवाना होण्याची शक्यता आहे। तर देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झाले आहेत।